नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 1 10th मॅथमॅटिक पार्ट 1 चं फर्स्ट चॅप्टर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल यामधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ही जी काही इक्वेशन्स आहेत ती कशी सोडवायची, सोडवण्याची नेमकी ट्रिक काय ही एकदम डिटेलमध्ये मित्रांनो आपण बघून घेऊयात. बघा मित्रांनो, लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करत असताना बऱ्याचदा अडचणी येतात. आपण ही आज जी पद्धत बघणार आहोत ती म्हणजे काय की जो काही कोइफिशियंट आहे तुमच्या व्हेरिएबलचा तो कॉमन करून तो इक्वल करून कशा प्रकारे आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो ते आपण बघणार आहोत. तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा जो चॅनल आहे तो आपला जॉईन करा. त्यावर सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. तर जाऊयात मित्रांनो पुढे थेट गणिताकडे जाऊयात. मित्रांनो, या ठिकाणी आपण एक गणित घेऊयात तुमच्यासाठी. गणित एकदम सोपं आहे मित्रांनो. 2-3 गणित आज आपण बघूयात या प्रकारची आणि समजून घ्या मित्रांनो. समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण समजून घेत नाही, पाठ नसतं करायचं गणितात. पाठ केलं तर वाट लागू शकते. 3a अधिक 5b बरोबर 26 आणि a अधिक 5b बरोबर 22. a अधिक 5b बरोबर 22 26. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. बघा मित्रांनो, दोन इक्वेशन्स या ठिकाणी आपल्याकडे आहे. पहिलं इक्वेशन आहे 3a + 5b = 26 आणि दुसरं इक्वेशन आहे a + 5b = 22. ही दोन इक्वेशन सॉल्व्ह करायची म्हणजे काय तर a आणि b च्या व्हॅल्यू काढायच्यात. आता इथं a आणि b च्या व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं ते सांगतो. पहिली पायरी, सगळ्यात पहिली पायरी समजून घ्यायची. ती काय की कोणाचा कोइफिशियंट कॉमन आहे का ते चेक करायचं. आता कोइफिशियंट म्हणजे काय, समजा माझ्याकडे 7x ही एक टर्म आहे. त्याच्यामध्ये जो 7 आहे त्याला कोइफिशियंट म्हणतो आणि x आहे त्याला व्हेरिएबल म्हणतो. तर कोणाचा कोइफिशियंट कॉमन आहे ते चेक करू. आता a चा कोइफिशियंट कॉमन आहे का, a चा वर 3 आहे आणि खाली 1 आहे, म्हणजे a चा कोइफिशियंट कॉमन नाहीये. आता b चा चेक करा. b चा वर 5 खाली पण 5. जय महाराष्ट्र, b चा कोइफिशियंट कॉमन आहे. खुशखबर, एक आपल्याला चोर सापडलेला आहे. तर हा जो b चा कोइफिशियंट कॉमन आहे 5 म्हणून आपण या b ला कट करू शकतो, b ला कॅन्सल करू शकतो, b ला एलिमिनेट करू शकतो, b ला घालवू शकतो, b ला गायब करू शकतो. म्हणजे हा 5b गायब झाला की मला a ची व्हॅल्यू मिळेल आणि मग b ची व्हॅल्यू आपण काढू आरामात. मग यासाठी 5b ला कॅन्सल करण्यासाठी, घालवण्यासाठी काय करायचं तर ह्या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन करावी लागते. मग इथं सबट्रॅक्शन करायची का ॲडिशन करायची, बाबा नेमकं काय करायचं. करे तो क्या करे, बोले तो क्या बोले. तर सांगतो मित्रांनो, समजा जर मी ॲडिशन केली तर काय होईल, 5b + 5b 10b होईल. आधीच 5b चं डोक्यावर वजन जास्त झालंय आणि त्याच्यात 10b ला ठेवलं ते आपण खालीच दबलो समजायचं. त्यामुळे आपल्याला हे कॅन्सल करण्यासाठी ॲडिशन करून चालणार नाही. तर सबट्रॅक्शन केली तर 5b कॅन्सल होईल. मग सबट्रॅक्शन करताना इक्वेशन 1 मधून 2 ला मायनस करू का 2 मधून 1 ला मायनस करू. मित्रांनो, कोणातूनही कोणाला मायनस करा चालेल. आपण इक्वेशन नंबर 1 मधून इक्वेशन 2 ला मायनस करू आणि इथे लिहू इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2. ओके, इक्वेशन नंबर 2. चला, पहिला इक्वेशन 1 ला इथं लिहून घ्या. 3a + 5b = 26 आणि मायनस करून इक्वेशन 2 ला उचलून खाली लिहा. a + 5b = 22 ओंभट स्वाहा, खाली रेष मारून घ्या. आता वजाबाकी करताना, सबट्रॅक्शन करताना या ठिकाणी खालचं जे इक्वेशन आहे त्याची साइन चेंज होतात. प्लसचं झालं मायनस, प्लसचं झालं मायनस, प्लसचं झालं मायनस. आता काय करायचं, 3a मधून 1a गेला, किती a राहिले, 2a राहिले. मग इथं लिहा 2a. 5b कट झाला, 26 मधून 22 गेले, 4 राहिले. आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची. a ला म्हणायचं भावा इथंच थांब, 4 ला म्हणायचं भावा तू पण तिथंच थांब. हा 2 मल्टिप्लाय इकडं आला डिवायडेड बाय 2. देअरफॉर a = 2 2 जा 4. a ची व्हॅल्यू आली 2. आता b ची व्हॅल्यू कशी काढायची तर ती काढण्यासाठी काय करायचं ऐका. तर ही जी a ची व्हॅल्यू आहे तिला तुम्ही इक्वेशन 1 किंवा 2 कशातही ठेवा. त्याच्यामध्ये ठेवल्यावर तुम्हाला b ची व्हॅल्यू ऑटोमॅटिक मिळेल. आपण काय करू, a ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये ठेवू. 2 जरा बरं वाटतंय, छोटं वाटतंय, मस्त वाटतंय. मग इथं लिहायचं प्लेस a = 2 इन इक्वेशन नंबर
टू. इक्वेशन 2 काय आहे? ए प्लस 5b इज इक्वल टू 22. ए ची व्हॅल्यू 2, ए च्या जाग्यावर लिहिला 2 प्लस 5b आपल्या जाग्यावर, 22 आपल्या जाग्यावर. ओके, आता 5b पण आपल्या जाग्यावर, 22 आपल्या जाग्यावर. हा जो 2 प्लस आहे पलीकडे गेला मायनस झाला. 5b आपल्या जाग्यावर, 22 मधून 2 गेला, किती राहिले? 20 राहिले. मग इथे लिहा 20. b आपल्या जाग्यावर, 20 आपल्या जाग्यावर, 5 मल्टिप्लाय, इथं आला डिवायडेड बाय. b इज इक्वल टू 5 4 जा 20. b ची व्हॅल्यू किती आली? 4. तर अशा प्रकारे a इज इक्वल टू 2 आणि b इज इक्वल टू 4 आलं. किती सोपं आहे ना गणित. आता आपण आणखी एक गणित घेऊयात. टेन्शन घेऊ नका, जब तक है महेंद्र सर तब तक तू ना डर. ओके, आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. म्हणजे काय होईल, अजून विषय आपला एकदम क्लिअर होऊन जाईल. पुढचा आपल्याकडे एक क्वेश्चन आहे की x प्लस 7y इज इक्वल टू 10. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. आणि दुसरा आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. इक्वेशन नंबर 2. दोन इक्वेशन या ठिकाणी दिलेत. आता याच्यामध्ये कुणाचा कोइफिशियंट कॉमन आहे का चेक करा. मगाशी कसा 5b होता, तसं इथं काय भेटतंय का बघा. इथं बघा एक्सचा वर काहीच नाही, एक्सच्या शेजारी काहीच नाही. तर मित्रांनो लक्षात घ्या, एक्सच्या शेजारी इथं काहीच नाही, मग जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. एवढंच लक्षात ठेवायचं. एक्सच्या बाजूला काय नाही म्हणजे एक असतो. आणि इथं एक्सच्या बाजूला किती आहे? 3 आहे. एक्सचा कोएफिशियंट कॉमन आहे का? नाही, इल्ले एक्सचा इक्वेशन कॉमन नसतले. वायचा वर 7 खाली निगेटिव्ह 2, वायचा पण कॉमन नाहीये. आता काय करायचं बाबा? करे तो क्या करे, बोले तो क्या बोले. काय करायचं बघा. आता कोणाचाच कोएफिशियंट कॉमन नाही. टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो. कोणाचा कोएफिशियंट कॉमन नसल तर आपण कॉमन करून घ्यायचा सुमडीमध्ये. कसा कॉमन करायचा बघा. मग कोणाचा कॉमन करायचा? एक्सचा केला तरी चालेल, वायचा केला तरी चालेल, कोणाचा पण करा. आपण एक्सचा करू. आता एक्सचा कॉमन करण्यासाठी खाली 3 आहे, तर वर पण किती पाहिजे बाबा? 3 पाहिजे. मग वर 3 येण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करावं लागणार? या एक्सला 3 ने मल्टिप्लाय करावं लागणार. समजा एक्सला 3 ने मल्टिप्लाय केला, या दोघांना विचारांना राग येईल. यांना राग नाही आला पाहिजे, हे दोघं जण रुसले नाही पाहिजे. म्हणून सगळ्यांना तिघांना पण 3 ने मल्टिप्लाय करू. म्हणून इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करू. आणि या ठिकाणी लिहू इक्वेशन नंबर 1 इंटू 3, x इंटू 3 3x, 7 इंटू 3 21y, 3 7 जा 21, 3 10 जा 30. इक्वेशन नंबर 3. हा दिवाळी दसरा. इक्वेशन 1 ला आता विसरा. जे काय करायचं इक्वेशन 2 आणि 3 चंच करा. 2 आणि 3 मध्ये जर बघितलं तर आता कोण कॉमन आहे? तुम्हाला दिसतंय 3 कॉमन आहे. मग हे दोघं जण कट होतील. त्यासाठी इक्वेशन 2 मधून 3 ला मायनस करा किंवा 3 मधून 2 ला मायनस करा. आपण एक काम करू, इक्वेशन नंबर 3 मधून इक्वेशन 2 मायनस करू. आणि इथं लिहू इक्वेशन नंबर 3 मायनस इक्वेशन नंबर 2. आता 2 मधून 3 मायनस केला तरी चालू शकतो. आपण 3 मधून 2 ला मायनस करू. 3 ला उचला, मस्त एकदम आरामात उचला, अलगद उचला. आणि इथं लिहा 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. आणि मायनस इक्वेशन 2 ला उचलून इथं लिहा 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. ओके, मायनस करताना खालचे साइन चेंज होतात. प्लसचं झालं मायनस, मायनसचं झालं प्लस, प्लसचं झालं मायनस. आता इथं करा कॅल्क्युलेशन. 3 मधून 3 चिमणी उडाली, कावळा उडाला, 3 पण उडाला. 21 आणि इथं प्लस 2, 21 प्लस 2 23y. आणि 30 मधून 7 गेले, मायनस 7 ना, 23. y आपल्या जाग्यावर, 23 आपल्या जाग्यावर. या 23 ला बाय करा, हा इथं मल्टिप्लाय, इथं आला डिवायडेड बाय. ओके, सो देअरफॉर y is equal to 23 1s are 23, therefore y is equal to 1. So we need to find the value of x. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. मग x ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं? या y चा उपयोग करायचा. ही जी y ची व्हॅल्यू आहे 1, तिला कशामध्ये ठेवायचं? इक्वेशन 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, पण खिशात ठेवू नका. तिघांपैकी कुठंतरी ठेवा. मग बघा मी इक्वेशन 1 मध्ये ठेवतो. चला इथं लिहू प्लेस
y इज इक्वल टू बघा प्लेस असं लिहू प्लेस y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 काय x प्लस 7y इज इक्वल टू 10. ओके, x च्या जागावर x, 7 इंटू y ची व्हॅल्यू किती 1 इज इक्वल टू 10. x प्लस 7 इंटू 1 7 इज इक्वल टू 10. x आपल्या जागेवर 10 आपल्या जागेवर 7 प्लस पलीकडे गेला मायनस. सो x इज इक्वल टू 10 मायनस 7 3. सो x इज इक्वल टू 3 अँड y इज इक्वल टू 1. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो. तर बघा मित्रांनो, एकदम सोपं आहे मित्रांनो हा प्रश्न सोडवायचा म्हटल्यावर. या प्रकारचे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे ते आज आपण बघितलेलं आहे. कोइफिशियंट कॉमन करून कसं सॉल्व्ह करायचं ते बघितलंय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्रेमरची जी मेथड आहे ती समजून घेणार आहोत. आता पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटत असेल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केला भावांनो, आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. नुसताच चॅनल सबस्क्राईब नका करू, त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, आता आपण इथंच थांबू. बाय सर्वांना, धन्यवाद. जाता जाता व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअप जॉईन करा. त्यावरती सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. बाय मित्रांनो, धन्यवाद.